हॅलो गाईज, वेलकम टू माय नेक्स्ट मिनी ब्लॉग. तर आज आहे शिवरात्र आणि आम्ही सगळी चाललो गाडेश्वरला. तर डायरेक्ट दाखवतो तुम्हाला गाडेश्वरला जाताना. तर इथं आई बघा कशी बसले. तर मी चालले आलो वरती. नाही, दीदीची काही तयारी झाली नाही. ही तयारी करताना बाबा बाबूला आवाज देत. मग आम्ही इथं आलो खाली. बाबा गाडी फिरवत यायला सांगला. हाय कर, त्याची हाय करायची स्टाईल. तर बाबूचं म्हणणं होतं गाडीच्या टायर नावा कमी ना. आम्हाला सांगतं गाडी नावा कमी. बोलतो तुम्ही चालत काय बोलायचं आता. बसलो गाडीने. यांची पहिल्यासारखी भांडणं डबल सुरू झाली मोबाईल. होतं आमच्या गावात मंदिरात गर्दी कमी होती, पण नेऱ्याला गर्दी रास होती. डायरेक्ट गाडेश्वरला आलो ना. गर्दी बघा, गाडी लावायला जागा नाही. उतरलो इथं न बघता होतं इथं रास खेळणी लागल्यान. आम्ही काय जाऊ शकत नाही. बारीक पोरांची सगळी नाही. इथं बारीक पोरा मारता इथं उऱ्या. तर बघा तुम्ही. आणि मग इथं लागल्याने आईस्क्रीमचं स्टॉल बघा तिथे आईस्क्रीम ना. मग इथं बघा आम्ही चाललो डबल. तर इथं मस्त बारीक पोरांसाठी खेळणे आणि चपलींची दुकानं आहेत. तर आम्ही डायरेक्ट नंतर आलो आम्ही मंदिरात होती पक्की गर्दी. तर गेलो डायरेक्ट आतमध्ये. आतमध्ये बघा तिथं पण गर्दी होती. मग काय करायचं आता, लाईनीला तर उभं राहायलाच लागल. तर आम्ही करून घेतलं बाहेरचं दर्शन. मग गेलो आतमध्ये दर्शन केलं. तर बघते ते एवढी भारी पेंडी सजवले. पण आम्ही लगेच बाहेर आलो. नाही तर बाबूसह होती बाहेर उभी होती. आम्ही आलो बघतो तो ह्यो घेते भोंगा. यायला सांगला नको घेऊ का, आनंद निसता तर वाजत बसेल तरी पण ह्यो काय ऐकलं नाही घेतला ना. बघते बघा कसा. ते इथं आलो नेऱ्याला. त्याला घ्यायचं होतं वडापावनं. तिला पाहिजे होतं समोसा दिदीला. त्याने काही तिला घेतला नाही. रागान बघते कशी. तर गाईस, थँक्यू आजच्यासाठी एवढंच बस. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू